Start. Okay. Here, next point, that is conventions for the use of SI units. SI units वापरताना काही कन्व्हेन्शन्स आहेत जे आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. मग असे कोणकोणते कन्व्हेन्शन्स आहेत, काही रूल्स आहेत, काही नियमावली आहेत, तर ते आपल्याला बघायचे. फर्स्ट आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. पहिलं काय सांगितलं, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी should be represented by its symbol. Means every physical quantity त्याचं असणारं जे युनिट आहे ते एका पर्टिक्युलर सिम्बॉल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिप्रेझेंटेड करायचं आहे. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड ॲट इट्स सिम्बॉल. सेकंड आहे, फुल नेम ऑफ अ युनिट always starts with smaller letter. जे असणारं त्याचं फुल नेम आहे युनिटचं, हे ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर. आता असणारं जे काय आपलं युनिट आहे त्याचं असणारं जे फुल नेम आहे ते कायम कसं पाहिजे, स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर. म्हणजे स्मॉलर लेटरनं आपण ते स्टार्ट केलं पाहिजे. इवन इफ द नेम इज आफ्टर ए पर्सन, जरी एखादा पर्सनचं जरी नेम असेल तरी सुद्धा ते कसं पाहिजे, स्मॉल लेटरनं. फॉर एक्झाम्पल बघा, मग एक्झाम्पल कसं, 1 न्यूटन. आता हे जे यन आहे ग्रॅमॅटिकली आपण ते कसं लिहिलं पाहिजे, कॅपिटल यन. मात्र युनिट लिहित असताना ते कॅपिटलनं लिहिता कसं लिहायचं आहे, स्मॉलर लेटरनं लिहायचं. 1 जून इथे सुद्धा असणारा हा जे आहे तो कॅपिटल लिहिता कसं लिहायचं आहे, स्मॉल जे असं लिहायचं आहे. But symbol for unit named after a person should be in capital letter. मात्र अशी सिम्बॉल आहे, अशी काही युनिट आहेत, एखाद्या पर्सनच असेल तर ते मात्र फक्त जर नुसतं एकच अक्षर लिहायचं असेल तर ते मात्र कसं लिहायचं आहे, कॅपिटल मध्ये. जसं की न्यूटन, आफ्टर अ सायंटिस्ट न्यूटन. किंवा जसं की आपण कॅपिटल जे लिहू शकतो कशासाठी, तर जूज यांच्या सिम्बॉल यांचे पर्सनच्या नावानुसार. म्हणजे 2 कन्व्हेन्शन्स आपण बघितले. पहिलं कन्व्हेन्शन सांगितलं, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. आणि सेकंड सांगितलं आपण, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर ए पर्सन. एक्झाम्पल 1 न्यूटन, 1 June, etc. But symbol for unit named after a person should be in capital letter. Example काय, न्यूटन आफ्टर सायंटिस्ट न्यूटन किंवा कॅपिटल जूल आफ्टर अ सायंटिस्ट जूल. त्यानंतर थर्ड पॉइंट आपला आहे, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. आता असे सिम्बॉल काय असतील, ते असे सिम्बॉल जे युनिट्स जे आहेत त्याच्यामध्ये प्लुरल फॉर्म लिहायचं नाही, म्हणजे अनेक वचन लिहायचं नाही, प्लुरल फॉर्म लिहायचं नाही. सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ 20 न्यूटन. आता 20 न्यूटन हा फोर्स आहे, पण 20 न्यूटन्स असं नाही, अनेक वचन नको. सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ 20 न्यूटन अँड नॉट 20 न्यूटन्स और नॉट 20 NS न्यूटन्स असं लिहायचं नाही. तर ते कसं लिहायचं, 20 न्यूटन एवढंच लिहायचं. त्याच्यामध्ये फोर्स जास्त आहे म्हणून न्यूटन्स म्हणणं योग्य नाही. त्यानंतर फोर्थ आपलं असणारं जे कन्व्हेन्शन आहे, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ॲट द एंड. म्हणजे काय म्हटलेलं आहे, असं सिम्बॉल्स लिहायचे नाहीत युनिटच्या नंतर की ज्याच्यामध्ये कुठेही फुल स्टॉप्स वगैरे त्याच्या एंडला नसावेत. ऑफ रिकमेंडेड लेटर, जे काय रिकमेंडेड लेटर आहे त्याच्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ॲट द एंड ऑफ अ रिकमेंडेड लेटर. एक्झाम्पल, 25 किलोग्रॅम, नॉट 25 किलोग्रॅम फुल स्टॉप. हे असं लिहायचं नाही, हे असं लिहायचं नाही. ही मेथड योग्य आहे. 25 किलोग्रॅम हे असं लिहायचं. 4 आपण याच्यामध्ये कन्व्हेन्शन्स पाहिली. पहिलं कन्व्हेन्शन होतं, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. सेकंड पाहिलं,
full name of a unit always starts with smaller letter, even if the name is after a person. Example, 1 Newton, 1 Joule. But symbol for unit named after a person should be in capital letter. Example, Newton after scientist Newton. Third आहे, symbol for units do not take plural form. For example, force of 20 Newton and not 20 newtons किंवा 20 newtons असं लिहायचं नाही. चौथा आहे, symbols for units do not contain any full stops at the end of a recommended letter. Example, 25 kilogram and not 25 kilogram full stop. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, पाचवं असणारं जे आपलं कन्व्हेन्शन आहे, the units of physical quantities in numerator and denominator should be written as one ratio. आता युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, आता फिजिकल क्वांटिटीचं असणारं जी युनिट्स आहेत त्याच्या न्यूमरेटरमध्ये असेल किंवा डिनोमिनेटरमध्ये शुड बी रिटन ॲज वन रेशो. त्याचा एकच रेशो लिहायचा आपल्याला, शुड बी रिटन ॲज वन रेशो. एक्झाम्पल म्हटलेलं आहे, एसआय युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन आपण कशामध्ये मोजणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर और मीटर. आता हे सेकंड स्क्वेअर जर आपल्याला वरती लिहायचं असेल तर मीटर सेकंड रेस टू -2, पण असं लिहायचं नाही मीटर पर सेकंड. काय म्हटलं, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर शुड बी रिटन ॲज वन रेशियो. एक्झाम्पल काय, एस युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर सेकंड रेस टू -2 लिहायचं. मात्र मीटर पर सेकंड परत आणखी पर सेकंड असं लिहायचं नाही. त्यानंतरचं 6 नंबरचं जे असणारं कन्व्हेन्शन आहे, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड व्हेन फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. म्हणजे काय म्हटलंय, तर यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्स. आता या ठिकाणी डिफरंट जे काही युनिट्स आहेत त्याचं असणारं जे कॉम्बिनेशन आहे किंवा त्याचे असणारे जे सिम्बॉल्स आहेत विच इज अवॉइडेड किंवा वेन फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. जसं की फॉर एक्झाम्पल, आता इथं डिफरंट कॉम्बिनेशन आहे, जसं की जूल आहे, किलोग्रॅम आहे, त्यानंतर केल्विन आहे. आता हे लिहिताना कसं लिहायचं, तर जूल पर केजी के, जूल पर केजी के. हे जूल आपण काही लॉंग फॉर्म मध्ये लिहिलेलं नाही, जे केजी आणि त्यानंतर के इज करेक्ट. व्हाईल जूल जे अखंड लिहिलं, परत पर केजी के इज विच इज नॉट करेक्ट, हे योग्य नाही. त्यानंतर नेक्स्ट 7वं जे असणारं कन्व्हेन्शन आहे ते आहे, ए प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. आता याच्यामध्ये काही प्रिफिक्स सिम्बॉल आहेत, जसं की मिली सेकंड आपण म्हणतो, MS असं लिहिलं, म्हणजे प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. मिली सेकंड म्हणजेच काय, 10⁻³ सेकंड. किंवा मायक्रो सेकंड म्हणजे 1 म्यूएस, म्यू म्हणजे काय, मायक्रो सेकंड. 1 मायक्रो सेकंड म्हणजे 10⁻⁶ सेकंड. किंवा नेक्स्ट आपलं पुढचं आपण समजा असं लिहिलं 1 NS. 1 NS म्हणजे काय, N म्हणजे नॅनो आणि सेकंड, म्हणजे 1 नॅनो सेकंड म्हणजे 10⁻⁹ सेकंड. म्हणजेच काय, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. 1 मिलीसेकंड म्हणजे 10⁻³ सेकंड, 1 म्यूएस 1 मायक्रोसेकंड म्हणजे 10⁻⁶ सेकंड, 1 नॅनोसेकंड म्हणजे 10⁻⁹ सेकंड. त्यानंतरचं नेक्स्ट आपलं असणारं जे कन्व्हेन्शन आहे, स्पेस, जो आपण स्पेस म्हणतो, और हायफन जी डॅश असते, मस्ट बी इंट्रोड्युस्ड, ती गरजेची आहे. कुठे, बाय इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. जेव्हा 2 युनिट्सचं मल्टिप्लिकेशन जिथं असेल किंवा काय असेल तर त्या ठिकाणी स्पेस किंवा हायफन देणं गरजेचं आहे. एक्झाम्पल बघा, मीटर पर सेकंड. आता इथं असणार हा पर हा शब्द जो आहे, जी उभी रेषा आपण मारलेली आहे, शुड बी रिटन ॲज, कसं लिहू शकतो, मीटर. आता हेच सेकंद आपल्याला जर वरती न्यूमरेटरच्या पार्ट मध्ये असेल तर इथं स्पेस आहे, जागा आहे, त्यानंतर सेकंड रेस टू -1. मीटर पर सेकंड हेच असं लिहिलं, फक्त इथं काय आहे, स्पेस आहे. किंवा मीटर हायपन दिलेलं आहे, डॅश दिलेलं आहे,
सेकंड इनवर्स असं सुद्धा लिहू शकतो. मीटर सेकंड इनवर्स. अँड नॉट ॲज, मात्र असं एकमेकाला स्पेस न सोडता हे पण न देता एकदम एकमेकाला लगेच क्लोजली किंवा चिकटून आपण लिहू शकत नाही. तर आपले हे कन्व्हेन्शन्स आपण पाहतोय. कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. त्यातलं फर्स्ट काय सांगितलं, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. सेकंड काय आहे, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर ए पर्सन. एक्झाम्पल काय म्हटलं आपण, न्यूटन, 1 न्यूटन किंवा 1 जूल. बट सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन, ते मात्र कसं लिहायचं, कॅपिटल लेटर. एक्झाम्पल काय, न्यूटन, आफ्टर अ सायंटिस्ट न्यूटन आपण लिहितो. त्यानंतरचं असणार आपलं थर्ड कन्व्हेन्शन जे आहे ते काय आहे, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल फोर्स ऑफ 20 न्यूटन असं आपण म्हणतो की 20 न्यूटन्स म्हणत नाही. अँड नॉट 20 न्यूटन्स ऑर नॉट 20 न्यूटन्स असं आपण म्हणत नाही. त्यानंतरचं फोर्थ असणारं जे कन्व्हेन्शन आहे ते कन्व्हेन्शन, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स. एखादं समजा सिम्बॉल असेल त्याचं आपण काहीतरी युनिट लिहिलं तर ते युनिटमध्ये कुठं फुल स्टॉप वगैरे द्यायचा नाही. ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर, त्या लेटरच्या नंतर कुठं फुल स्टॉप द्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल समजा 25 किलोग्रॅम लिहायचं तर 25 kg, नॉट 25 kg फुल स्टॉप, म्हणजे युनिट संपल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. नेक्स्ट फिफ्थ कन्व्हेन्शन काय पाहिलेलं होतं, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर शुड बी रिटन ॲज अ 1 रेशियो. अंश आणि छेदामध्ये आपण जर लिहिले तर त्याचा एक गुणोत्तर तयार होतं. म्हणजेच कसं, जसं की समजा ऍक्सलरेशन लिहायचं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे त्याचं युनिट. तेच कसं लिहू शकतो, मीटर सेकंड रेज टू -2 किंवा नॉट मीटर पर सेकंड असं लिहू शकत नाही. नेक्स्ट सहावं कन्व्हेन्शन जे आहे, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट इज अवॉइडेड व्हेन फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. म्हणजे कसं, एक्झाम्पल बघा, जूल पर केजी के असं आहे, हे करेक्ट आहे. मात्र आपण जूल हे लॉंग फॉर्म मध्ये, त्यानंतर पर किलोग्रॅम, परत केल्विन असं लिहू शकत नाही. नेक्स्ट असणार जे सातवं कन्व्हेन्शन आहे ते काय होतं, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. 1 मिलीसेकंड 10⁻³ सेकंड, 1 मायक्रोसेकंड म्हणजे 10⁻⁶ सेकंड आणि 1 नॅनोसेकंड म्हणजे 10⁻⁹ सेकंड. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे प्रिफिक्स सिम्बॉल आहे, जसं की 10⁻² जे काय असणारे पॉवर आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये सिम्बॉलच्या पूर्वी, युनिटच्या पूर्वी वापरू शकतो. त्यानंतरचं आपण पाहिलेलं आठवं कन्व्हेन्शन होतं, स्पेस ऑर हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड टू फाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. एक्झाम्पल मीटर पर सेकंड, हेच जर शुड बी रिटन आहे कसं लिहू शकतो, मीटर इथं स्पेस आहे सेकंड इनवर्स, किंवा मीटर त्यानंतर हायपन दिलेलं आहे सेकंड इनवर्स. अँड नॉट ॲज असं लिहू शकत नाही, मीटर सेकंड इनवर्स एकदम क्लोज लिहू शकत नाही. तर दीज आर कॉन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स.